हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण तयार करणार आहोत जेवण करताना तोंडी लावणीसाठी कैरीचा एक प्रकार. पण तो प्रकार तुम्ही कधी कधी लगेच संपवू शकता, नाहीतर मग काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये अगदी महिनाभर टिकवून ठेवू शकता. तर पहा, इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे आंबट कैरीचा सुद्धा वापर करू शकता. ही कैरी थोडी खायला गोड असते. आमच्या इकडे कोकणात कैऱ्या झाडाला लागल्या की रोज जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ तयार करतात. कोकणात आम्ही कैऱ्या बाजारातून विकत आणत नसायचो. खायची इच्छा झाली की कैऱ्या तोडून आम्ही त्याचा गुळांबा तयार करायचो. रोज दुपारी न चुकता जेवणामध्ये हा पदार्थ आमच्या घरी असायचा. गुळांबा असला की 2 घास जास्त जेवणारच. असा गुळांबा आपण कसा करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हा गुळांबा तयार कसा करायचा हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इथे मी मध्यम आकाराची एक कैरी घेतली. त्यानंतर दोन्ही साईडच्या लांब लांब पातळ चकत्या कापून घेतल्या. त्यानंतर आता छोट्या छोट्या आपण त्याच्या कापा करून घेणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही कैरीची साल काढून छोट्या छोट्या चकत्या करून घेऊ शकता. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही कैरीची साल काढून त्याचे चिप्ससारखे पातळ कापा करून सुद्धा गुळांबा तयार करू शकता. तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सगळी कैरी आपण अशा प्रकारे कापून घेतली. आता आपण गुळांबा करण्यासाठी लागणारे साहित्य पाहू. इथे मी 1 वाटी तोतापुरी कैरी घेतली, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे काही कोरड्या मसाल्यांचा आपण वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत. तर पहा, इथे मी असे मीडियम आकाराचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे साल काढून सुद्धा असे काप करून घेऊ शकता. चला तर मग आता वेळ न घालवता आपण फोडणीची तयारी करू. गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले. आपल्याला इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर मग गुळांब्याला तेलकट लेअर होतो. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमच मोहरी. इथे आपण मोहरी छान तडतडून द्यायची, नाहीतर मग गुळांबा खाताना मोहरीची चव कडू लागते. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कैरीचे काप. गॅसची फ्लेम स्लो करून आपण हे थोडं तेलात फ्राय करून घेऊ. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची अर्धा चमच हळद. हळद टाकल्यानंतर सुद्धा आपण थोडं फ्राय करून घेऊ. इथे आपण कोरडे मसाले टाकल्यानंतर प्रत्येक वेळी थोडं थोडं फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे कैरीच्या प्रत्येक फोडीला मसाले लागतील आणि छान चव येईल. म्हणून आपण इथे प्रत्येक मसाले टाकल्यानंतर थोडं थोडं फ्राय करून घेऊ. त्यानंतर अर्धा चमच मिरची पावडर घालणार आहोत आणि मग परत आपण थोडं फ्राय करून घेऊ. तर पहा, इथे मी सुहाना अंबारी मिरची पावडर वापरली. त्यामुळे गुळांबा कसा चटपटीत आणि झणझणीत झाला आणि त्याला छान रंगही आला. आता आपण घालणार आहोत चिमूटभर हिंग. हिंग घालून झाल्यानंतर सुद्धा आपण थोडं फ्राय करून घेऊ. फ्राय करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण थोडं फ्राय करून घेऊ. आता आपण स्लो गॅसवरच कढईवर झाकण ठेवून अर्धा मिनटं ही कैरी शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनटं झालेलं आहे. झाकण काढून पाहू शकता तुम्ही कैरीला छान तेल सुटलेलं आहे. आता थोडं कैरी हलवून घेऊ. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी गूळ. इथे मी पिवळ्या कलरच्या गुळाचा वापर केलेला नाही, काळ्या कलरच्या गुळाचा वापर केलेला आहे. तुम्हीही सुद्धा काळ्या कलरच्या गुळाचाच वापर करा, कारण ते खायला सुद्धा पौष्टिक असते. आता आपण गूळ पण स्लो गॅसवर थोडं फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. गूळ व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण झाकण ठेवून 5 मिनटासाठी गुळांबा शिजवून घेणार आहोत. 5 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून आपण कैरी व्यवस्थित शिजली की नाही ते चेक करू. आता आपण गुळांबा थोडं हलवून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे थोडं पाणी राहिलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम फास्ट करून हे पाणी आटेपर्यंत गुळांबा हलवत राहणार आहोत. तर पहा, इथे 2 मिनटातच गुळांब्याला कसा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. तर पहा, इथे 2 मिनटातच आपला गुळांबा तयार झालेला आहे.
आहे की नाही झटपट आणि पटकन होणारी रेसिपी. तर पहा इथे आपण कैरीचे फोड व्यवस्थित शिजले की नाही ते चेक करू. तर पाहू शकता तुम्ही इथे कैरी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपला गुळांबा तयार झालेला आहे. तर पहा इथे गुळांबा थोडं पातळ असतानाच आपण गॅस बंद करणार आहोत, कारण जसजसं गुळांबा थंड होईल तसतसं त्याला घट्टपणे यायला सुरुवात होते. चला तर मग आता आपण गुळांबा एका बाउलमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आज आपण चटपटीत कैरीचा गुळांबा या कोकणी पदार्थाची रेसिपी पाहिली. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मिथवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.